Hello and welcome all of you. In previous lecture of administrative law, we just discussed the what is the syllabus which is given by the university for the purpose of better understanding of administrative law. In previous lecture, we also discussed what are the various subtopics like separation of power, then rule of law. तर हे कुठे कुठे दिलेले आहेत, तर हे कुठे कंटेंट केलेलं आहेत, तर हे पण मागच्या लेक्चरला आपण बघितलं. इन टुडेज लेक्चर वी डिस्कस व्हॉट आर द सोर्सेस ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, देन व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ इमर्जन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ अँड व्हॉट आर द रिझन्स फॉर द पर्पज ऑफ एक्सपान्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. ठीक आहे. वाईल डिस्कसिंग द IPC, we discuss over the what is the difference between the word law, code and act. ठीक आहे. तर ते तुम्हाला कळलं असेल आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन जे पहिलं लेक्चर आहे एक CRPCचं बघा किंवा IPCचं बघा. द इंट्रोडक्शन लेक्चर ऑफ IPC, in which lecture we covered the what is the difference between the word law, act and code. ठीक आहे. तर ते तुम्हाला कळून जाईल. Then we also discuss in today's lecture that is what is the public law and private law. तर दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, दोघांचा नेमका अर्थ काय होतो, तर ह्या गोष्टीसुद्धा आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला एक नेहमी असेल की तुम्ही जर इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट बघितलं तर त्या ठिकाणी काय आहे, तर देर आर टू मेन ब्रांचेस ऑफ लॉ. वन इज अ प्रायव्हेट लॉ अँड अनदर इज अ पब्लिक लॉ. What is meant by the private law? The private law is a law enacted by the parliament which deals with the rights and liabilities of the private person, and such law also regulate the relationship between the two private persons. बरोबर. असा कायदा की ज्याच्यामुळे दोन प्रायव्हेट पर्सनचे जे काही राईट्स अँड लायबिलिटीज आहेत तर त्या रेग्युलेट केल्या जात आहेत. फॉर एक्झाम्पल इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. बरोबर. किंवा तुम्ही समजा काय असेल की एखादी फॅमिली लॉ असेल, एखादी प्रायव्हेट लॉ असेल. फॉर एक्झाम्पल ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट किंवा हिंदू मॅरेज ॲक्ट. तर याच्यामुळे काय होतं आहे की दोन जे पर्सन आहेत पर्टिक्युलर रिलिजनचे, तर याच्यामुळे काय होतं आहे, तर या कायद्यामुळे फक्त त्या दोन पर्टिक्युलर समाजाचे जे लोक आहेत, द ख्रिश्चन लॉ इज ओनली ॲप्लिकेबल टू द ख्रिश्चन वुमन अँड मॅन. बरोबर. तर ख्रिश्चन लॉ तुम्हाला मुस्लिम लोकांना ॲप्लिकेबल होणार नाही. बरोबर. तर दोन प्रायव्हेट पर्सनचे जे काही राईट्स आहेत किंवा ज्या लायबिलिटीज आहेत तर त्यांना हा लॉ काय होतो आहे, तर हा लॉ ॲप्लिकेबल होतो आहे. बरोबर. पण पब्लिक लॉ काय असतो, तर पब्लिक लॉ असा लॉ असतो, द पब्लिक लॉ इज ॲप्लिकेबल टू द पब्लिक ॲट लार्ज. बरोबर. जर ते पब्लिक आहे तर त्या पब्लिकला पूर्णपणे तो ॲप्लिकेबल होतो. फॉर एक्झाम्पल IPC म्हणा. समजा एखादी व्यक्ती असेल, ए नावाचा व्यक्ती आहे, जर त्याने एखादी गुन्हा केला, थेफ्टचा ऑफेन्स केला, तर त्याला कोणता लॉ ॲप्लिकेबल होईल, तर त्याला होईल IPC. बरोबर. समजा एखादी जर पर्टिक्युलर कम्युनिटीचा किंवा पर्टिक्युलर रिलिजनचा व्यक्ती असेल, बरोबर, जर त्यांनी एखादी गुन्हा केला असेल तर त्याला कोणता लॉ ॲप्लिकेबल होईल, त्याला पण तोच लॉ ॲप्लिकेबल होईल, IPC लॉ ॲप्लिकेबल होईल. तर पब्लिक लॉ म्हणजे जो लॉ सगळ्या लोकांना ॲप्लिकेबल होतो. तर जो तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आहे, द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इज वन ऑफ द लॉ ऑफ द पब्लिक लॉ. ठीक आहे. तर पब्लिक लॉशी जे लॉ रिलेटेड आहेत त्याच्यापैकी तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हा आहे. बरोबर. तर तुम्हाला माहिती असेल देर आर 3 विंग्स ऑफ द स्टेट. आता आपण स्टेट एक ब्रॉडर कन्सेप्टला बघतो आहे. तर पॉलिटिकल सायन्समध्ये स्टेट ही कन्सेप्ट काय आहे, तर लोकांचा एक समूह जो एका राजकीय एका निश्चित ठिकाणी राहतो आहे. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, एक स्टेट म्हणतो. तर देर आर 3 ऑर्गन्स ऑफ द स्टेट. फर्स्ट इज अ एक्झिक्युटिव्ह ऑर्गन, देन लेजिस्लेटिव्ह ऑर्गन अँड अनदर इज अ ज्युडिशियल. बरोबर. आता एक्झिक्युटिव्ह काय असतात त्याच्या आधी तुम्ही लेजिस्लेटिव्ह बघा. व्हॉट इज द लेजिस्लेशन,
तर लेजिस्लेशन एक तुमचं काय झालं, एक तर पार्लमेंट आणि दुसरं काय झालं की स्टेट लेजिस्लेशन, की असं विंग द ब्रांच ऑफ द स्टेट हू हॅज अ पॉवर टू मेक अ लॉ ऑन पर्टिक्युलर सब्जेक्ट. तर त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला म्हणतो आपण लेजिस्लेटिव्ह. बरोबर. एक्झिक्युटिव्ह काय आहे, द लॉ विच इज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेटिव्ह. तर त्याला इन्फोर्स करायचं काम जे करतात ते असतात एक्झिक्युटिव्ह विंग. बरोबर. आणि ज्युडिशियल विंग काय असते, तर ज्युडिशरी असते. जर ते लॉ एक्झिक्यूट करताना काही कॉन्फ्लिक्ट आढळले किंवा काही कॉन्फ्लिक्ट झाले तर ते रिझॉल्व करण्याचं काम कोणाकडे राहील, तर ते रिझॉल्व करायचं काम कोण करेल, तर तुमची जी विंग आहे ज्युडिशियल विंग, तर ती विंग ती काम करेल. बरोबर. तर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय, किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणजे नेमकं काय. बरोबर. तुम्ही स्टेटचे जे हे बघितले असतील, आपण स्टेटच्या ज्या हे डिस्कस केल्या, काय डिस्कस केल्या, स्टेजेस डिस्कस केल्या. पहिली होती तुमची पोलीस स्टेट. तर पोलीस स्टेटमध्ये काय होतं, तर पोलीस स्टेटमध्ये फक्त स्टेटचं काम काय राहायचं, तर स्टेटचं काम फक्त हे राहायचं काय, की जे काही तुमचे एक्सटर्नल ॲग्रेशन आहे तर त्याच्यापासून ज्या लोक आहेत त्यांचं काय करायचं, लक्षण करायचं. तर स्टेट बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये काय करत नव्हतं, इन्व्हॉल्व्ह होत नव्हतं किंवा कोणत्याच गोष्टीत भागीदारी घेत नव्हतं. त्याच्यानंतर आलं लेजिस्लेटिव्ह स्टेट. लेजिस्लेटिव्ह स्टेटमध्ये पोलीस स्टेटमध्ये लोकांना स्टेटला वाटलं की काय होतं आहे, तर जे काही इंटरेस्ट ऑफ पीपल आहे तर तो व्हायलेट होतं आहे. एखादी जर हे असेल, एखाद्या आपण त्याला म्हणतो ना की डॉमिनंट पर्सन असेल, तर तो त्याची जी पॉवर आहे तर तिला वापरून काय करतो आहे, की जे काही लोक आहेत, बरोबर, समाजातील जे काही लोक आहेत तर ते जर काय असतील, ते जर यांच्यापेक्षा खाली हे असतील, की डॉमिनंट ज्या पोझिशनला त्या खाली असतील, तर अशा वेळेस काय होतं की जे डॉमिनंट करणारे लोक आहेत तर त्यांच्यामुळे इझिली यांचे जे राईट आहेत ते इन्क्रीज होऊ शकतात. बरोबर. तर अशा वेळेत स्टेट काय करेल, तर स्टेट त्याच्यात ॲक्टिव्ह पार्टिसिपंट राहील आणि स्टेट काळजी घेईल. कशी काळजी घेईल, की हे जे लोक आहेत तर त्यांचे राईट्स व्हाईट नको व्हायला पाहिजे, तर ती काळजी स्टेट घेईल. बरोबर. नंतर काय झालं, तुमचे एक वेलफेअर स्टेटची कन्सेप्ट आली. वेलफेअर स्टेटमध्ये काय, की फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपमेंट, द फुल डेव्हलपमेंट ऑफ द पीपल, तर स्टेटला प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपंट करावं लागतं. बरोबर. तर ती वेलफेअर स्टेटची कन्सेप्ट ही झाली. आणि याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे स्टेटचे जे फंक्शन होते तर ते खूप वाईडली स्प्रेड झाले. तर अशा कारणामुळे तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की वीज निर्मिती, ट्रॅव्हल म्हणा, स्टेट कॉर्पोरेशन आहेत, फूड शिपिंग आहे किंवा शिपिंग कॉर्पोरेशन असेल, कोल असेल, तर अशा एंटायर जो स्कोप आहे माणसाचा तर तो सगळा काय केला की स्टेटने व्यापून घेतला. बरोबर. तर याच्यामुळे काय झालं की जो स्टेटचे फंक्शन होते तर स्टेटचे फंक्शन काय झाले, इव्हॉल्व झाले. स्टेटचे फंक्शन काय झाले, एक्सपांड झाले. तर अशामुळे ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी होत्या तर अशा अथॉरिटीजने एखाद्या स्टेटचे जे सिटिझन आहेत तर त्यांचे राईट्स व्हायोलेट नको करायला पाहिजे. तर अशासाठी काय झालं की त्यांच्यावर कंट्रोल, त्यांचे फंक्शन काय असतील, त्यांच्यावर कंट्रोल कसे करता येतील. आणि इफ सच ऑर्गन्स or such administrative authority infringe the any right, any legal or fundamental right of the citizen, then what are the remedies available to the such particular person and what are the liabilities of the such administrative authority. तर हे जे डिस्कस करणार होते किंवा जे लायबिलिटीज सांगणार होते तर अशा लॉला काय म्हटलं गेलं, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हटलं गेलं. बरोबर. तर इनिशियल डेफिनेशन त्याची अशीच असते की द लॉ विच रेग्युलेट द लायबिलिटी फंक्शन्स ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी अँड प्रोटेक्ट द राईट ऑफ द पर्सन. बरोबर. तर अशा लॉला काय म्हणतो आपण, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणतो. तर सोर्सेस काय आहेत तुम्ही बघितलं असेल, तर सोर्सेस ऑफ लॉ काय असतं, तर इट्स द कॉन्स्टिट्यूशन इज अ फंडामेंटल सोर्स ऑफ ऑल लॉज. बरोबर. आता तुम्ही हिंदू लॉ बघितलं असेल किंवा तुम्ही हा शिकला असाल काय, की तुमचा एखादी फॅमिली लॉ असेल तर त्याचे सोर्सेस काय असतात, तर तुमचे रीट्स असतील, युसेज असतील, कस्टम असतील, बाय लॉज असतील, त्याचप्रमाणे
तुमचं कॉन्स्टिट्यूशन असेल तर त्याच्यामधून काय झालं आहे की लॉ इव्हॉल्व झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, सेक्शन 17 काय सांगतं, अनटचॅबिलिटी. द स्टेट टेक अ स्टेप फॉर द अबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. तर त्याच्यासाठी आपण काय, द अबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी ॲक्ट आणला, ॲट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट आणला, बरोबर. तर त्या ॲक्टचा सोर्स काय झाला, आर्टिकल 17 झाला. त्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचे सोर्सेस कोणते कोणते आहेत, तर फर्स्ट इज अ कॉन्स्टिट्यूशन. तर सोर्सेस कसं की कॉन्स्टिट्यूशन एक सोर्स झाला की ज्याच्यामधून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इव्हॉल्व झालेला आहे. देन द अनदर सोर्स इज अ प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंट कोणतं, प्रेसिडेंट म्हणजे अंडर सेक्शन 141 इफ एनी लॉ डिक्लेअर बाय द सुप्रीम कोर्ट इज ॲप्लिकेबल टू द ऑल जे गव्हर्निंग कोर्ट्स आहेत, त्याचे खालचे जे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत, तर त्या सगळ्यांना द लॉ डिक्लेअर बाय द सुप्रीम कोर्ट अंडर सेक्शन 141 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज ॲप्लिकेबल. तर सेक्शन 141 खाली जो लॉ हे केलेला असतो, इनॅक्ट केलेला असतो, तर अशा लॉला काय म्हणतात आपण, लॉला, तर त्याला आपण प्रेसिडेंट म्हणतो, बरोबर. देन एनी स्टॅट्यूट पास बाय द पार्लमेंट ऑर स्टेट लेजिस्लेशन. फॉर एक्झाम्पल, आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी असतात, एखाद्या ॲक्टनुसार जर समजा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी इव्हॉल्व केली, तर त्या पॅरेंट ॲक्टमधून जर त्याला एखादी काहीतरी लायबिलिटीज हे होत असतील, काहीतरी राईट भेटत असतील, तर त्याच्यामधून तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय होतं, इव्हॉल्व होतं. ऑर्डर असतील, गव्हर्मेंट ऑर्डर असतील, किंवा एखादी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल स्थापन करण्यासाठी गव्हर्मेंटच्या ऑर्डर आल्या, तर त्याच्याद्वारे पण काय होतं, तर त्याच्याद्वारे पण आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इव्हॉल्व होतो. त्याच्यानंतर ऑर्डिनन्सेस आहेत, बरोबर. तर ऑर्डिनन्समधून पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय आहे तर इव्हॉल्व झालेला आहे. तर असे काय सिच्युएशन होत्या समाजामध्ये, तुम्ही आधी बघितलं असेल की समाजाची चेंजिंग नीड्सनुसार तर लॉ काय असायला पाहिजे, तर चेंज होत असायला पाहिजे, बरोबर. एखादी पर्टिक्युलर लॉ असेल की जो समाजाच्या एक्झिस्टिंग कंडिशनला काय होत नाही आहे, फुलफिल होत नाही आहे, तर असा लॉ काय होतो, तर समाज त्याला अमान्य करतो. फॉर एक्झाम्पल, सती असेल, बरोबर. सतीची प्रथा होती, आता ती कस्टम होती, आणि अंडर आर्टिकल 13 काय आहे की कस्टम पण आपण लॉ म्हणून हे करतो, रिकग्नाईज करतो. पण काय झालं की सतीची प्रथा जे एक्झिस्टिंग जो समाज होता, तर त्याला ती आवडली नाही, तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी त्या सतीची जी प्रथा होती त्याला काय केलं, बंद केलं, बरोबर. तर त्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ डेव्हलप होण्यासाठी काहीतरी अशा कंडिशन आल्या की ज्याच्यामुळे जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ होता तो खूप मोठ्या प्रमाणात एक्सपांड झाला. तर पहिलं झालं की चेंज इन द कन्सेप्ट ऑफ गव्हर्नमेंट. आपण ऑलरेडी डिस्कस केलं की पोलीस स्टेटपासून लेजिस्फेअर आणि त्याच्यापासून वेलफेअर स्टेट. ज्याप्रमाणे स्टेटचं काय झालं, स्टेटची एक कन्सेप्ट वाईट होत गेली, बरोबर. तर वाईट होणाऱ्या कन्सेप्टनुसार काय झालं, तर वाईट होणाऱ्या कन्सेप्टनुसार तुमचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आहे तर त्याची पण कन्सेप्ट काय झाली, तर ब्रॉड होत गेली, बरोबर. नंतर डिमांड ऑफ पीपल. आता डिमांड ऑफ पीपलमधून कसा हे होऊ शकतो, लॉ होऊ शकतो, तर पीपल ऑफ स्टेट डिमांड दॅट इन्स्टिड दॅट डिफायनिंग द राईट्स गव्हर्नमेंट ॲक्टिवली सॉल्व देअर प्रॉब्लेम्स, बरोबर. की फक्त राईट्स डिफाईन करून फायदा नाही आहे, तर गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, तर त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते ॲक्टिवली सॉल्व केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आर्टिकल 14 काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 14 सांगितलं की द स्टेट शॉल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. ठीक आहे, तुम्ही त्याचा लॉ काय केला, डिक्लेअर केला. पण समजा जर ॲक्च्युअलमध्ये जर एखाद्या व्यक्तीवर काय झालं, जर त्याची इक्वॅलिटी ऑडिट झाली, तर अशा वेळेस काय मग, आता समजा एखाद्या हे असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीमध्ये एखाद्या माणसाला इक्वली ट्रीट नाही केलं गेलं, मग त्याला काय असेल, लॉ देऊन तर झालेलं आहे म्हणा, लॉ दिला गेलेला आहे, पण मग पुढे काय करायचं. मग अशासाठी पीपलने डिमांड केली, लोकांनी डिमांड केली की आमचे जे राईट्स आहेत ते तुम्ही हे केले पाहिजेत, काय केले पाहिजेत, तर ते इन्फोर्स केले पाहिजेत. अशासाठी मग तुम्ही काय केलं, तर अशासाठी तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहेत तर ते इस्टॅब्लिश केले, बरोबर. मग त्यांच्या ज्या काही प्रोसेस असतील किंवा काय असेल तर आपोआप काय आलं, तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ त्याच्यामुळे एक्सपांड झाला. नंतर रेग्युलेटरी मेजर होते, बरोबर. द रेग्युलेशन ऑफ द पॅटर्न ऑफ ओनरशिप, प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन इज कन्सिडर्ड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गुड गव्हर्नमेंट.
तर ते आपण कन्सिडर करतो. मग ते रेग्युलेट करण्यासाठी काहीतरी नवीन तुम्हाला फंक्शन ॲड करावे लागले. रेव्हेन्यू कोर्ट आले तुमचे, मग त्यांचे काहीतरी फंक्शन असतील किंवा ते असतील, तर अशासाठी काय तुम्ही मग तुमचा लॉ इव्हॉल्व झाला. बरोबर. नंतर इव्होल्युशन ऑफ सोशलिस्ट पॅटर्न ऑफ द सोसायटी. आता तुम्हाला बाकी असेल की भांडवलशाही, समाजवादी असे अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात किंवा देशाचे जे पॉलिटिक्सचे प्रकार पडतात. बरोबर. तर अशा वेळेस काय मग आता सोशलिस्ट डेमोक्रेसी असेल, आपण आता काय घेतलेली सोशलिस्ट डेमोक्रेसी आहे. बरोबर. तर अशा वेळेस समाजातील जे काही मोठे मोठे घटक आहेत किंवा मोठे मोठे उद्योग आहेत, तर ते काय करतं, स्टेट हे करतं, स्टेट कॅरी करतं. तशा कॅरी करताना जर काही प्रॉब्लेम आले किंवा काय झालं, तर अशा वेळेस तुमचे लेबर कोर्ट आहेत किंवा बाकीच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या स्टेटला इव्हॉल्व कराव्या लागल्या ते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी. बरोबर. कारण कोर्ट प्रत्येक ठिकाणी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट तर होऊ शकत नाही ना. तर अशा वेळेस तुम्ही फास्ट याच्यासाठी किंवा ते जे कोर्ट होते तर याची स्थापना केली गेली. बरोबर. तर अशामुळे काय झालं, मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय झाला, एक्सपांड झाला. द इनॲडव्होकेसी ऑफ ज्युडिशियल सिस्टीम, बिकॉज ऑफ द इनॲडव्होकेसी ऑफ ज्युडिशियल सिस्टीम द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ ऑल्सो इमर्ज. बरोबर. तर असे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला बघू की ज्याच्यामुळे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इव्हॉल्व झाला. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर पुढच्या लेक्चरला आपण ते क्लिअर करायचा प्रयत्न करू. तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकतात. तर पुढच्या लेक्चरला आपण इनॲडव्होकेसी ऑफ लेजिस्लेटिव्ह प्रोसेस असतील किंवा असे बाकीचे काही फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे काय झाला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इव्हॉल्व झाला, तर आपण ते बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे व्हॅरियस डेफिनेशन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, तर हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता.